नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या फेसबुक यूट्यूब लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत. आताची महत्वाची अपडेट. आताच आम्ही लोकमतची एक ब्रेकिंग वाचली. सरपंच उपसरपंच अपात्र आदेश रद्द. म्हटल्यार तिसवाडी तालुक्यातल्या कोर्ली हांगासरल्या पंचायतीचे सरपंच गोरखनाथ केरकर आणि उपसरपंच सुप्रिया गोरखनाथ केरकर तांचीच मिसीस गोबायल्या सरपंच आणि उपसरपंच त्या पंचायती भितर आसात. तांकां दोगांय जाणांक अपात्र थारावपाचो एक निर्णय बीडीओन तिसवाडीच्या बीडीओन जारी केल्लो. म्हटल्यार बीडीओ सुद्दां सरपंच उपसरपंचाक अपात्र थारावपाक शकता असो क्रांतिकारी ऑर्डर ही बीडीओन मारलेली. त्या ऑर्डरीक ऑब्वियसली चॅलेंज जाली सेशन कोर्टान आणि सेशन कोर्टान तांच्या त्या अपात्रताचो निर्णय जो आसा तो रद्द थारयलो आणि बीडीओक सांगले की पुरायपणान त्या दोगांयचें म्हणणें एज पर नॅचरल जस्टीस तांचें आयकून घे आणि मागीर कितें तो योग्य पद्दतीन आदेश दी म्हणून. आतां बीडीओ सरपंच उपसरपंचाक अपात्र थारयता आणि दुसरे कडेन अशा पद्दतीन भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या कितक्याशाच सरपंच उपसरपंच पंच वांगड्याचेर कितल्योश्योच तक्रारी सगळ्या ऑथॉरिटी कडेन करूनय बीन खंयचीच ऑथॉरिटी ताचेर डिसिजन घेयना आणि मागीर लोकांक हायकोर्टा मेरेन वचोन त्या संदर्भातली डिसिजनां हाडची पडटात. आणि ज्या संदर्भात जे सरपंच उपसरपंच सरकाराक नाका तांकां सादो बीडीओ अपात्र करपाक शकता आणि जे सरपंच उपसरपंच पंच सरकाराक जाय तांकां तुमी हायकोर्टा मेरेन सुद्दां जरी गेले जाल्यार त्यांचे एक्शन जायना. अशा पद्दतीचे प्रशासन हे योग्य पद्दतीन काम करता काय कितें असो प्रश्न हातूंतल्यान तयार जाता. आता खोर्लीचो सरपंच आणि उपसरपंच जो आसा गोरखनाथ आणि ताची मिसीस हांचे आणि कुमार जुवेचे आमदार हांचे बरें पटना आणि त्या खातीरूच त्याच म्हटल्यार सरपंच उपसरपंच आमदारा वांगडा ना म्हणून तांकां ह्या अपात्रतेचे ऑर्डर बीडीओच काडून उडयता. आता ह्या अपात्र प्रकरणान कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट असो कितें तरी विशय आसा हे आमी ह्या अशा आमच्या वाचनान आयिल्लें. आता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट हो जर विशय घेत जाल्यार म्हाका दिसता गोंयांतल्या कितल्या पंचायतीचे सरपंच पंच आणि पंच वांगडी हे अपात्र जाय हे सांगूं येना. कितलेशेच सरपंच उपसरपंच पंच हेच कॉन्ट्रॅक्टर तेच सरपंच उपसरपंच आणि तेच कोणाच्या नावान कॉन्ट्रॅक्टां घेवन कामां करतात असे कितलेशेच विशय आसात. आता आक्षी सेंट लॉरेन्स पंचायतीन असोच प्रकार घडलेलो. त्या पार्टीक हायकोर्टा मेरेन वचोन त्या संदर्भातली ऑर्डर हाडची पडली. मागीर हायकोर्टान स्टेट इलेक्शन कमिशनाक ऑर्डर दिली. मागीर स्टेट इलेक्शन कमिशनाक ताचेर परतून सुनावणी घेतली आणि ऑर्डर दिली. तेन्ना खंय तरी त्या वेळा वयल्यो सरपंच अपात्र जाल्यो. सांकवाळ पंचायतीन आरटीआय एक्टिविस्ट नारायण नायक हांणी कितल्योश्योच विथ डॉक्युमेंटरी एविडन्स थंयसरल्या पंचायत मंडळाच्या विरोधात कंप्लेंट केल्ल्यो आसात. ताचेर अजून मेरेन कांयच जायना आणि हांगासर एक सादी कंप्लेंट येता आणि बीडीओ सरपंच आणि उपसरपंच दोगांयकू डिस्क्वॉलिफाय करता. असे चमत्कार हे म्हाका दिसता आमच्याच ह्या सरकारच्या राजवटीन घडपाक शकता. म्हणून ह्या चमत्कारांतल्यान एक गजाल आमकां लक्षात येता ती म्हटल्यार एडमिनिस्ट्रेशन जे आसा हे एडमिनिस्ट्रेशन ह्या पॉलिटिकल लोकांच्या सांगण्या वयल्यान चलता. थंय कायदो नेम हो व्यवस्थित पद्दतीन पाळिना आणि पाळटा जाल्यार तातूंत भितरूय तफावत आसा. एकट्याक एक कायदो जाल्यार दुसऱ्याक दुसरो कायदो असो हो विशय आसा. आता ह्या सगळ्या अपात्रता ऑर्डरींतल्यान त्या बीडीओन आपली लस तर घाडयलीच पुणून त्या बीडीओक आता हायकोर्टान म्हटल्यार सेशन कोर्टान जो डिसिजन दिला की ताचे म्हणणे आयकून घेवन डिसिजन दी म्हणून म्हटल्यार ही बीडीओ खातीर ही खरी चपराक आणि त्या खातीर ब्युरोक्रेसींतल्या ऑफिसरांनी बीन ही गजाल एक लक्षात दवरपाक जाय की तुम्ही कायदो आणि नेम ह्या पद्दतीन तुमकां वागचें पडटलें. तुमी कोणाच्या तरी प्रेशराक बव डावन जावन अशा पद्दतीच्यो ऑर्डरी दिवप हे तुमच्या क्रेडिबिलिटी खातीर हे घातक आसा आणि तुमची तकली योग्य पद्दतीन जाग्यार दवरूनच म्हाका दिसता डिसिजनां जर घेत जाल्यार ती योग्य थारपाक शकता. दुसरो एक महत्वाचो विषय आमी
काल पळयला तो म्हटल्यार एक व्हडली घडणूक, एक ट्रेजेडी लोटली हांगासर जाली. शीप बिल्डींग जो एक प्लांट आसा थंय, त्या शीप बिल्डींग प्लांटाक काल स्फोट जालो आणि त्या स्फोटान आता मेरेन 3 जाणांक मरण आयला आणि कांय जाण जखमी जाल्यात. आता हे जे शीप बिल्डींग प्लांट जो आसा त्या शीप बिल्डींग प्लांटाच्या बाबतीत जी सेफ्टी घेवपाची गरज आसली एज पर फॅक्टरीज अँड बॉयलर्साच्या कायद्या प्रमाणे ज्यो सेफ्टी थंय घेवपाक जाय आसल्यो त्यो सेफ्टी न घेतल्या कारणान अशा पद्दतीन थंय ह्यो घडणुको घडटात. आणि चडशा अशा पद्दतीच्या प्लांटाचेर गोंया भायले मायग्रंट लेबर ते काम करतात, आपल्या पोटा खातीर ते काम करतात. आणि अश्यो घडणुको घडल्या उपरांत तातूंत जर गोंयकार कोण ना जाल्यार मागीर ह्या प्रकरणाचे कितें फुडें जाता आणि कसली सेटिंगां करून कितें थारावणी करून ह्या विशयांतल्यान हे हात वयर करतात हेच कळपाक मार्ग ना. पुणून ह्या प्रकरणान एक गजाल बरी ती म्हटल्यार ह्या प्रकरणान सरकारान एक्शन घेतली. ह्या केसी भितर सेफ्टी ऑफिसर जो आसा त्या सेफ्टी ऑफिसराक सरकारान अरेस्ट केल्लो आसा. त्या कंपनीचेर गुन्यांव नोंद जाल्लो आसा. ती कंपनी सील करपाचो डिसिजन सरकारान घेतला. बरी गजाल, एज पर कायद्या प्रमाणे ती एक्शन ही सरकारान घेतल्या. पुणून ह्या पयलीं तुमकां उगडास आसतलो सिप्ला वेर्णा हांगासर सिप्ला प्लांटान अशाच पद्दतीन एक स्फोट जाल्लो आणि त्या स्फोटा भितर 2 जाणांक मरण आयलें. त्या वेळार चीफ मिनिस्टर आणि हेर मिनिस्टरांनी जी भाशणां दिवन सांगलेलें की ह्या घटनेची सखोल चवकशी जातली, ह्या घटनेच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन जावन खर कारवाय सरकार करतलो. पुणून जेन्ना ह्या संदर्भान RTIतल्यान आमी इन्फॉर्मेशन मागले त्या वेळार अशें लक्षात आयलें पळय, वेदर इन्स्पेक्शन इन्व्हेस्टिगेशन डन बाय युअर डिपार्टमेंट विथ रिस्पेक्ट टू अबव मेन्शन इन्सिडंट, म्हटल्यार तो सिप्लाचो इन्सिडंट जाल्यार तातूंत आन्सर कितें, नो इन्स्पेक्शन इन्व्हेस्टिगेशन वॉज डन बाय द डिपार्टमेंट. हावेवर डिटेल रिपोर्ट ऑफ फॅटल नॉन फॅटल एक्सिडेंट सबमिटेड टू कमिशनर लेबर अँड एम्प्लॉयमेंट ऑथॉरिटी अंडर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923. म्हटल्यार इन्व्हेस्टिगेशन जावपूच ना हे सरकारूच बरोवन दिता आणि चीफ मिनिस्टर सांगता आमी इन्व्हेस्टिगेशन करतले आणि खर कारवाय करतले. म्हटल्यार सरकार कसो डबल स्टँडर्ड वागता हे ह्या घडणुकींतल्यान आमकां पळोवपाक मेळटा. ज्या 2 लोकांक ह्या घडणुकीन मरण आयले त्या लोकांक कॉम्पेन्सेट केले जाल्यार कशें केले कॉम्पेन्सेट तेवूय सरकारान स्पश्ट करपाची गरज आसली. तुम्ही आउट अँड आउट त्या फॅमिलीक कॉम्पेन्सेट केले आणि तो विषय सोंपयलो अशें आसता काय कितें? कायदो म्हणून आसता त्या कायद्याचें पालन हे कित्याक जायना? फॅक्टरीज अँड बॉयलर्स डिपार्टमेंट हांगासर कशें कमी पडले? जर तो रिपोर्ट लेबर डिपार्टमेंटा कडेन गेलो जाल्यार लेबर डिपार्टमेंटान जाहीर करपाक जाय की तांकां कॉम्पेन्सेट कितें दिवन केले, कशा पद्दतीन तांकां कॉम्पेन्सेट केले. म्हटल्यार संबंधित कंपनीच्या हलगर्जीपणा खातीर संबंधित कंपनी सेफ्टी मेजर्साचे पालन करिना म्हणून अश्यो घडणुको घडटात आणि तातूंत ज्या लोकांक मरण येता तांकां कांय कॉम्पेन्सेट केले काय विशय सोंपलो, ताचेर कारवाय जावं नाका. तर अश्यो ह्यो केसी गोंयांत वाडत चल्ल्यात आणि तातूंतल्यान आमचें एडमिनिस्ट्रेशन हे कशा तरेन इनसेन्सिटीव पद्दतीन वागता आणि इनसेन्सिटीव पद्दतीन काम करता हें आमकां ह्या सगळ्या गजालींतल्यान पळोवपाक मेळटा. तर जे विशय हांगासर घडत आसात, आता तिसरो म्हत्वाचो विशय, तिसरो विशय म्हणटात तो सुर्ला हांगासर. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यानूय हो विशय तुमच्या मुखार हाडलेलो की सुर्ला हांगासर फाटली जवळ जवळ 25 ते 30 वर्सां थंय डम जो आसलो मायनींग डम तो आता परतून हँडलिंग करपाचे प्रकार प्रयत्न थंय चल्ले आणि मायन्स डिपार्टमेंटानूय सांगला की हे डम हँडलिंगाचे परमिशन थंयसरल्या त्या एका मायनींग कंपनीक दिल्लेलें आसा. आता हे परमिशन दिला ते बरें आसा, पूण त्या परमिशना उपरांत कशा पद्दतीन तो डम थंय हँडल जातलो, कशा पद्दतीन ताची जतनाय घेतले, लोकां खातीर लोकांक त्रास जावचो ना, पॉल्युशन जावचें ना, लोकांची शेतां पिड्ड्यार जावची ना, ह्या सगळ्या गजालींची कितें जतनाय घेतल्या हाच्या विशीं स्थानिकांक कांयच खबर ना, पंचायतीकूय खबर ना. रातोरात थंय शेकड्यांनी झाडां मारून उडयली आणि ती झाडां मारून उडयल्या उपरांत हो प्रकार उघडकीस आयलो.
मागीर डेप्युटी कलेक्टरान आपल्या भशेन एक स्ट्रॉंग शोकॉज ऑर्डर इश्यू केली, पुलिसांक इन्स्ट्रक्शन दिले की FIR तेजेर रजिस्टर जावचो, फॉरेस्ट डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिले की ताबडतोब वचून तांणी इन्स्पेक्शन करचें, पूण कांयच जाल्लें ना. आणि आता जेन्ना ग्राम सभेत ठराव घेतलो की पंचायत वांगडी, स्थानिक लोक आणि हेर सरकारी अधिकाऱ्या सयत त्या जाग्यार वचून पळोवणी करची, जाल्यार डेप्युटी कलेक्टर एक ऑर्डर इश्यू करता की फॉरेस्ट कायद्या प्रमाणे तांणी FIR रजिस्टर केल्लो आसा, ऑफेन्स रजिस्टर केल्लो आसा आणि त्या खातीर ग्राम सभेत थंय वचचें न्हू म्हणून. आता कोणाक तुम्ही प्रोटेक्ट करपाचो प्रयत्न करता, कोणाक संरक्षण दिवपाचो प्रयत्न करता? आमची ब्युरोक्रेसी ही लोकां खातीर आसा. ही ब्युरोक्रेसी स्पेशल ह्या कंपन्या खातीर ना. तांणी लोकांचे हित पळोवपाक जाय, कंपन्याचे हित पळोवपाक जायना. ग्राम सभा जेन्ना ठराव घेता की त्या जाग्यार वचून प्रत्यक्षान पळोवचें की कशा पद्दतीन थंय प्रचंड प्रमाणात झाडांची कत्तल जाल्या, जाल्यार डेप्युटी कलेक्टरूच त्या ग्राम सभेक आडयता. तुम्ही जर वचून इन्स्पेक्शन केला जाल्यार तुमचो रिपोर्ट कितें आसा, कितली झाडां मारल्या म्हणून तुम्ही पळयल्या? होवूय विशय लोकां मुखार हाडिनात. आणि ह्या सध्या ह्या विशया वयल्यान ज्या तरेन गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज इन्फॉर्मेशन लिपोवपाचो प्रयत्न करता, तितलोच दुबाव लोकांच्या मनात वाढत चालला. आणि चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत हांची ही कॉन्स्टिट्युएन्सी, ते स्वतः मायन मिनिस्टर, सो त्यांच्याच कॉन्स्टिट्युएन्सी सुर्ला हो गाव आणि तांचोच हो गाव, तांचो गाव इन द सेन्स व्हडा प्रमाणात ह्या गावातले लोक हे चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत हांचे सपोर्टर आसात. मागीर आपल्याच लोकांक ह्या प्रकल्पाच्या बाबतीत, ह्या डब हँडलिंगाच्या बाबतीत व्यवस्थित पद्धतीन गाईड करप, तांकां ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत विश्वासान घेवप आणि ही गजाल फुडें व्हरप, हे चीफ मिनिस्टर स्वताच्याच मतदारसंघात जर करिना जाल्यार हेर मंत्री मागीर आपल्या मतदारसंघात लोकांक कित्याक म्हणून विश्वासान घेतले? सुर्ला गावच्या ग्राम सभे भितर जर मायन्स डिपार्टमेंटाचे ऑफिसर जर येऊन जर लोकांक सांगीत की तुम्ही इन प्रिन्सिपल त्या डब हँडलिंगाक परमिशन दिल्लें आसा, ते डब हँडलिंग कशें जातलें, कशी जतनाय घेतले, पॉल्युशन कशें जावचें ना, लोकांची शेतां कशी पिड्ड्यार जावची ना, लोकांक एम्प्लॉयमेंट कसो क्रिएट जातलो, कशा पद्दतीन लोकांच्या ट्रकांक मशिनांक थंय काम मेळटलें, ह्यो सगळ्यो गजाली लोकांक एक्सप्लेन करपाक जाय. तुम्ही ज्या अर्थान ह्यो गजाली कांयच लोकांक एक्सप्लेन करिना, त्या अर्थान तुमकां त्या लोकांचे कांयच पडलेलें ना, हे वेगळेच व्यवहार आसूं येता अशें तातूंतल्यान आमकां दिश्टी पडटा. फुडली गजाल, हायकोर्टान सर्व्हिस एक्सटेन्शनाच्या विशयाचेर एक म्हत्वाचो डिसिजन घेतलो. आता डिसिजन म्हत्वाचो म्हटल्यार कितें की ज्या PWDच्या एका मनशान हे पिटिशन घातलेले, ते पिटिशन हायकोर्टान डिसमीस केले. पूण हे पिटिशन डिसमीस करता आसतना हायकोर्टान राज्य सरकाराक काय डायरेक्शनां दिल्यात, सल्ले दिल्यात. हायकोर्टाच्या सल्ल्याचेर जर हे राज्य सरकार जर वागता असलेले आणि हे सल्ले जर मानता असलेले जाल्यार म्हाका दिसता आमच्या गोंयांत राम राज्यच प्रकट असलेले. हायकोर्टान डिसिजनां दिवनूय बीन सरकार पाळिना जाल्यार हायकोर्टाचे सल्ले आणि कसले हे सरकार पाळटले. सर्व्हिस एक्सटेन्शनाच्या बाबतीत तुम्ही टायम एंड अगेन पळयला, ऑलमोस्ट 50 पेक्षा चड लोकांक सर्व्हिस एक्सटेन्शनां मेळ्ळा. कित्याक तो हाचो घड, तो ताचो घड, तो ताका व्यवस्थित पावयता, तो व्यवस्थित कलेक्शन करता. ह्या गजाली खातीर ही सर्व्हिस एक्सटेन्शनां तुम्ही पब्लिक इंटरेस्ट म्हणून सांगतात, जाल्यार कितल्या ऑफिसरांक सर्व्हिस एक्सटेन्शनां दिवन पब्लिक इंटरेस्ट तुम्ही साध्य केले हे सांगचे. अकाउंट्स डिपार्टमेंटाच्या डायरेक्टराच्या बाबतीत हायकोर्टात गेल्या उपरांत सरकाराक जो फटकारो बसलो, सरकारच्या कानपाटार बसले, तातूंतल्यानूय सरकारान बोध घेवना आणि हांगासर हायकोर्ट ते पिटिशन डिसमीस करून सरकाराक सल्ले दिता. हालींच्या तेंपार जी वेगवेगळी पिटिशनां हायकोर्टान फायल जातात, स्पेशली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, तांच्या बाबतीत हायकोर्टाचो जो एप्रोच आसा तो खरें म्हटल्यार दुर्दैवी म्हणचो पडटलो. आमकां खबर आसा की कोर्टाच्या डिसिजनाचेर नाजाल्यार कोर्टाच्या वागणुकीचेर खंयचोच मनीस प्रतिक्रिया दिवपाक शकना. विथ ड्यू रिस्पेक्ट टू अवर ज्युडिशियरी, कारण ज्युडिशियरी हो एकूच आधार आसा आमचो लोकशाहीचो. पुणून त्या ज्युडिशियरी भितरूय आयज कांय गजाली अश्यो जावपाक लागल्यात ज्या गजालीचेर एक नागरीक म्हणून आमकां उलोवचें पडटलें. ह्यो सगळ्यो गजाली आमी जर दोळे धांपून मान्य करपाक लागले जाल्यार ते जावं शकना. ह्या फाटल्या 2-3 म्हयन्यां भितर हायकोर्टान
ज्या तरेन कितलीशीच पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशन ही भायर आयली. कित्याक भायर आयली तर लोकस स्टँडी ना पिटिशनराक. आता लोकस स्टँडी तुम्ही जर विचारतले गोंयांत कितलेशेच सामाजीक वावुरपी एनवायरमेंटलिस्ट तांची जर लोकस स्टँडी तुम्ही जर विचारपाक गेले जाल्यार म्हाका दिसता गोंयच्या वेगवेगळ्या विशयाचेर फायट करपाक तुमकां कोणूच मेळचो ना. तुजो संबंध कितें त्या पिटिशनाशी त्या विशयाशी तुजो संबंध कितें अशें विचारप आनी सरळ सरळ त्या पिटिशनान कितें आसा हे कांयच पळयनासतना ती पिटिशनां भायरप हे कितपत योग्य. पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशन इज एन व्हेरी इम्पॉर्टंट वेपन. गोंयच्या मुखार असलेले वेगवेगळे एनवायरमेंट इश्यूज, सोशल इश्यूज, करप्शनाचे इश्यूज हाचेर सर्वसामान्य मनीस झगडपाक शकना. त्या सर्वसामान्य मनशा खातीर कोणाक तरी उबो रावचो पडटा. आपली बुद्धी, आपलो वेळ, आपले पयशे सगळे कोणाक लावन केसी झगडच्यो पडटात. आनी तातूंतल्यान गोंयांत कितल्याशाच अशा पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशनांतल्यान गोंयाक न्याय मेळ्ळो आसा. नो डावट कॉयनाक दोन बाजू असतात तशें कांय लोक अशा पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशनांतल्यान स्वताचो स्वार्थ साधतात हें आसूं येता. पूण हाचो अर्थ सरसकट हो नेम सगळ्यांक लावप आनी सगळ्याच स्वार्थी अशें म्हणून पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशनां भायरप हें आमच्या ज्युडिशियरीक योग्य थारता काय कितें. आनी ज्युडिशियरी जर सरकारचे चुकीचे डिसिजनाय जर मान्य करपाक लागली जाल्यार मागीर ज्युडिशियरी कडेन वचून उपयोग कितें, फायदो कितें. आनी त्या खातीर ह्या ज्युडिशियरीच्या बाबतींत ज्युडिशियरीन सर्व्हिस एक्सटेन्शनाचेर सरकाराक सल्लो दिला की अशा पद्दतीन एक्सटेन्शन दिवन तुम्ही हेर कर्मचाऱ्यांचेर अधिकाऱ्याचेर अन्याय करपाक शकना. जाल्यार थंय सरकारी वकील आर्ग्युमेंट करता की फॉर एडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज ती दिवची पडटा म्हणून. येदेन कोणाचे अडटा आनी कसले एडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज आडोन उरलेले आसा. वॉट इज दॅट which can be fulfilled by the same officer. तो ऑफिसर ना जाल्यार ते काम ठप्प अशें जावपाक शकता काय कितें. मागीर कितें कारणां तुमी सांगतले आनी कोर्ट ती मानून घेतले आनी कोर्ट सल्ले दितले. म्हाका दिसता सर्व्हिस एक्सटेन्शनाचेर कितलीशीच पिटिशनां ऑलरेडी हायकोर्टान पेंडींग आसात आनी थंय डिसिजन दिवन हेच्या फुडें सर्व्हिस एक्सटेन्शन दिवप ना अशी डिसिजनां दिवचे सोडून हायकोर्ट ती पिटिशनां डिसमीस करता आनी सरकाराक सल्ले दिता. हे म्हाका दिसता एक निराश जावपा सारकी ही परिस्थिती आसा. कारण कोर्ट हो एकूच सर्वसामान्याचो आधार जाल्लो आसा आनी कोर्टानूय जर सर्वसामान्याच्या ह्या आवाजाक जर न्याय मेळना जाल्यार मागीर आनी खंयच न्याय मेळपाक शकना असो एक चुकीचो संदेश वयतलो आनी तो संदेश हो डेमोक्रेसी खातीर म्हाका दिसता योग्य थारचो ना. आनी कोर्टानूय बीन ह्या संदर्भान विचार करचो पडटलो. ह्या संदर्भान ह्यो सगळ्या गजालींचो विचार करूनच त्या संदर्भान कोर्टान वागचें पडटलें. हो विशय जो आसा तो विशय हो सादो ना. हो विशय खूब गंभीर. कारण गोंयचे सगळे विशय आयज जर तुमी पळयशात जाल्यार तुमकां खंयच्याच बाबतींत प्रशासनान तुमकां न्याय मेळना. तुमकां प्रत्येक बारीक सारीक गजाली खातीर तुमकां कोर्टान वचचें पडटा आनी तो कोर्ट जर अशा पद्दतीन जर वागपाक लागलो जाल्यार म्हाका दिसता त्याच्या सारखे दुर्दैव ना. आता सोमारा दिवाळीचो उत्सव म्हणटा तो उमेदीचो, आनंदाचो, दिव्याचो, उजवाडाचो हो उत्सव आनी ह्या उत्सवाच्या निमतान प्रत्येकाच्या जिणेन उजवाड घडचो, प्रत्येकाच्या जिणेंतलो काळोख पयस जावचो अशी प्रार्थना, अशी आशा आमी करत असतात. दर फावटी दिवाळी येवच्या पयलीं तुमकां एक बातमी वाचपाक मेळटा पेपराचेर, सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर म्हणून. आनी व्हडली उमेद म्हणटा सरकारी कर्मचाऱ्यांक बोनस मेळटा तेका आमकां सगळ्या गोंयकारांक उमेद जावं तर बाबड्याक मेळ्ळो बोनस. पूण हो बोनस सगळ्या लोकांक मेळना, कांय मोजक्याच कमी पगाराचे जे कोण कामगार आसात तांकां तो बोनस मेळटा. पूण ह्या बोनसाच्या बाबतींतूय सरकार कसो इनसेन्सिटिव्ह वागता ते पळयात. हो बोनस हो सरकारी कर्मचाऱ्यांक मेळटा, एका ठरावीक कॅटेगरीच्या सरकारी कर्मचाऱ्यांक मेळटा. पुणून सरकारी डिपार्टमेंटा भितर ऑलमोस्ट 8 to 10,000 जे कॉन्ट्रॅक्च्युअल डेली वेजीस असे जे कामगार आसात तांकां खरी गरज आसता ह्या अशा सणासुदीक कितें तरी सरकारा कडल्यान मदत मेळपाची.
जाल्यार तांकां हो बोनस बिनस तांकां असलें कांयच ना. आता लेबर कॉन्ट्रॅक्ट सोसायटी, PWD लेबर कॉन्ट्रॅक्ट सोसायटी, ती सोसायटी म्हणून स्थापन करून तांकां सरकारान गुठलायले ही गजाल वेगळी. पूण त्या सोसायटीच्या कामगारांनी तक्रार केल्या की त्या सोसायटीच्या कांय कामगारांक तांणी एरियर्स दिले आनी कांय कामगारांक ते एरियर्स घालूंकूच ना. कित्याक तर तो कोण जो ऑफिसर आसा तो सायन मारपाक खंय हाजीर नसलो म्हणून तांकां तो एरियर्स घालूंक ना. म्हणजे ऑफिसराच्या मर्जेचेर कोणाक एरियर्स मेळटलो आनी कोणाक एरियर्स मेळचो ना हें थारतले. हो कारभार कितें म्हणून निमणो विशय. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट, कोमुनिदाद प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी हातूंत भितर इल्लिगल स्ट्रक्चर्स कन्स्ट्रक्शन जी आसली ती मोडची असो डिसिजन हायकोर्टान दिलो. आणि त्या डिसिजनाक लागून सरकारान स्पेशल कायदे तयार केले आणि ह्या सगळ्या इलिगल स्ट्रक्चरांक प्रोटेक्शन दिवपाचो निर्णय घेतलो. तातूंतल्यानूच म्हाजें घर ही येवजण तयार जाली. आता हायकोर्ट ऑर्डर दिता ही स्ट्रक्चर मोडची म्हणून, जाल्यार सरकार कायदो तयार करता आणि तांकां प्रोटेक्शन दिता. जाल्यार तोच हायकोर्ट आणि तोच सुप्रीम कोर्ट डिसिजन दिता की सरकारी सेवेन लॉंग टर्म म्हटल्यार मोर दॅन 5 years जे कामगार कॉन्ट्रॅक्च्युअल डेली वेजीस काम करतात तांकां सरकारान परमनंट करपाक जाय म्हणून हाचेर कितलेशेच डिसिजन्स सुप्रीम कोर्टाचे आसात. जाल्यार ते डिसिजन फॉलो करपाक ह्या सरकाराक सुचना. पयरूच एक भुरगो मेळ्ळो, मिटर रिडर म्हणून तो पॉवर डिपार्टमेंटान काम करता ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस. ऑलमोस्ट 8 ते 10 वर्सां जाली ताका. आणि तो भुरगो एकटोच ताच्या फॅमिलीचो आधार, त्याची फॅमिली चलता त्या भुरग्याच्या त्या पगाराचेर. आणि तो भुरगो हो 8 ते 10 वर्सां आपूण आयज ना फाल्यां खंय तरी परमनंट जातलो ह्या आशेचेर आसा. ऑलमोस्ट 100 परस चड मिटर रिडर हे पॉवर डिपार्टमेंटान ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल फाटली 8 ते 10 वर्सां काम करतात. जाल्यार हालींच स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर सरकारान 30 काय 35 मिटर रिडराचे पोस्ट तातूंत जाहीर केला. आता सरकार म्हणटालो ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर कामगारांनी ताका एप्लाय करची, परीक्षा दिवची आणि पास जावची. सुप्रीम कोर्ट जेन्ना म्हणटा की तुमच्याकडे जर परमनंट वेकन्सी आसा आणि त्या परमनंट वेकन्सीच्या जाग्यार जर तुम्ही लॉंग टर्म जर डेली वेजीस आणि कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक जर राबयतात जाल्यार त्या कामगारांक पयलो अधिकार त्या नोकरीनी मेळपाक जाय. हे स्पश्ट आसा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनान. जाल्यार सरकार ही थट्टा चलयता. आता त्या 100रांतले 30-35 पोस्ट तुम्ही काढले म्हणटकूच हे 30-35 भुरगे हे परमनंट जातले. तातूंत घडये आमी म्हणया ह्या 100रांतले 10-15 आसपाक शकता म्हणून उरलेल्यान तुम्ही आयुष्यातून उठोवपाचो डिसिजन घेतला. तो जर 10 वर्सां मिटर रिडर म्हणून काम करता जाल्यार आता अकस्मिक तो मिटर रिडर म्हणून डिस्क्वॉलिफाय कसो जावपाक शकता. म्हटल्यार कोणी तरी खंयच्या तरी टायमार घेतलेलो मनीस तो तुमकां नाका. तो मागीर आमदार तुमकां खंयचोय चलता. तुमकां जेन्ना आमदाराची गरज पडटा तो काँग्रेसीचो जावं ना जाल्यार आनी खंयचोय जावं तो तुमकां चलता. पूण त्याच काँग्रेसीच्या आमदारांनी मंत्र्यांनी आपल्या तेंपार ज्या भुरग्यांक कामाक लायलेले त्या भुरग्यांक तुम्ही एक्सेप्ट करपाक तयार ना, कारण त्या जाग्याचेर तुमकां तुमच्या कार्यकर्त्यांक घालपाक जाय. ही इतली इनसेन्सिटिव्हिटी म्हाका दिसता ही सरकाराक आणि प्रशासनाक शोभना. ह्या भुरग्यांच्या जिविताकडे खेळ करू नका. आता काँग्रेसीच्या लोकांनी भरती केल्ल्या लोकांक तुम्ही घरा धाडून आपल्या भुरग्यांक धरपाक सोदता ही गजाल वेगळी. पूण तुमच्याच फुडाऱ्यांनी भरलेल्या भुरग्यांचीय तुम्ही थट्टा चलयल्या. लक्ष्मीकांत पार्सेकर जेन्ना हेल्थ मिनिस्टर आसले तेन्ना तांच्या तेंपार IPHPन पेशंट अटेंडंट भरती जाल्ले. GMCन कार्डिओलॉजी डिपार्टमेंट पार्सेकर सरान सुरू केल्ले. त्या वेळार थंय MTS हे पार्सेकर सराच्या टायमार भरती जाल्ले. ते सगळे कितें मांद्रे मतदारसंघातले न्हू अख्ख्या गोंयचे आसात. जाल्यार ते अजून थंयच कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात. त्या उपरांत नवे भरती जाले ते परमनंट. आता तुमच्याच फुडाऱ्यान भरती केल्ल्या भुरग्यांची जर तुम्ही अशी थट्टा करता जाल्यार मागीर तुम्ही व्हडले ढोल जरी वाजयले म्हाजें घर म्हणून सगळे व्हडल्या लोकांक फॉर्मां दिली जाल्यार घर उबें जावन उपयोग ना. त्या घरांत रावपी मनीस हो धादोसकाय आसपाक जाय. तो मनीस समाधानी आसपाक जाय. त्या मनशाची न्हीद तुम्ही हराम केल्ली आसा तुमच्या वेगवेगळ्या डिसिजनांतल्यान. सरकारान म्हाका दिसता शांत चित्तान ह्या सगळ्या गजालींचेर विचार करपाची गरज आसा.
सरकार प्रत्येक गजाली स्वार्थाच्या नदरेंतल्यान पळोवपाक शकना. कितें बरोबर कितें चूक हाचेर समतोल विचार करून सरकाराक फुडें वचचें पडटलें. आनी हो समतोल विचार ह्या दिवाळीच्या निमतान सरकार आनी प्रशासन करतले. ह्या सरकारांतलो आनी प्रशासनान जो काळोख सगळीकडे पसरला तो पयस जातलो. एक नवो आशेचो उजवाड आमकां पळोवपाक मेळटलो आनी त्या आशेच्या उजवाडांतल्यान गोंयकारांचे आनी गोंयचे हित जातले अशी अपेक्षा आमी करया. तुमकां सगळ्यांक दिवाळीची परबी आनी मुखेलपणान गांवकारीच्या सगळ्या सबस्क्रायबरांक, वेल विशरांक, आमच्या बऱ्या मागप्यांक आनी आमच्या टिकाकारांकूय बीन खूब खूब धन्यवाद. कारण गांवकारीच्या 10,000 सबस्क्रायबराचो आंकडो हो पार जाल्लो आसा. कोण कुत्रोय खायना गांवकारी अशी टिका कांय जाण आमचेर करताले. आमी ती टिका एक्सेप्ट केली कारण टिका एक्सेप्ट करप हें आमचें काम. आमी जेन्ना लोकांचेर, सरकाराचेर, सरकारच्या चुकांचेर, प्रशासनाचेर टिका करतात तेन्ना आमचेर जावपी टिकाय आमी एक्सेप्ट करपाक जाय. ती टिका आमी न्हयकारपाक शकना. म्हणून तुमचो सपोर्ट, तुमचो तेंको, तुमच्या पाठिंब्याचेर गांवकारी हो गोंयांतलो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म बऱ्या तरेन फुडें चल्ला. तुमच्या सपोर्टाचेर आयज 10,000 सबस्क्रायबर गांवकारीचे जाल्ले आसात. असोच हो आमचो गांवकारीचो प्रवास आनीक नेटान फुडें वयतलो आनी गांवकारीचो आवाज आनीक नेटान प्रज्वलीत जातलो हाचो पुराय विश्वास आमकां आसा. अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार गांवकारी यूट्यूब, फेसबूक लायव्ह अपडेटाच्या माध्यमांतल्यान हाडटले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.